NHM धुळे इथे वॅकन्सी निघालेली आहे. स्टाफ नर्स, फार्मसी, सायकॅट्रिक नर्स आणि आणखीन खूप साऱ्या पोस्टसाठी वॅकन्सी निघालेल्या आहे. तर त्याच्या रिलेटेड बघा त्याचं हे NHM धुळेचं डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे. हे वालं नोटिफिकेशन NHM धुळे. याच्यामध्ये बघा इथे सेकंड नंबर पोस्टचं नाव, वॅकन्सी किती आहे टोटल, कोणत्या प्रोग्रामच्या अंडर आहे, पोस्टिंग कुठे राहील, क्वालिफिकेशन काय राहील आणि इथं मंथली पेमेंट किती राहील. आता याच्यामध्ये स्टाफ नर्सवरून आणखीन खूप साऱ्या पोस्टसाठी वॅकन्सी आहे. बजेट फायनान्स ऑफिसरसाठी आहे, काउन्सिलरसाठी, ऑप्टोमिस्टसाठी आहे, फार्मसिस्टसाठी आहे. फार्मसिस्ट बघा एक वॅकन्सी आहे RBSKच्या अंडर. इथं RHSDHला पोस्टिंग राहील, क्वालिफिकेशन 12th डिप्लोमा राहील आणि 17,000 पेमेंट राहील. त्याच्यानंतर प्रोग्राम मॅनेजर, हे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थच्या अंडर BPHU, त्याच्यानंतर NHM शिरपूरला. तर हे वेगळ्या प्रोग्रामच्या अंडर आहेत. आता याच्यामध्ये सायकॅट्रिक नर्ससाठी बघा, सायकॅट्रिक नर्ससाठी एक वॅकन्सी आहे NMHPच्या अंडर DH डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. तर याच्यासाठी क्वालिफिकेशन बघा GNM किंवा BSc. आता सायकॅट्रिक नर्सची पोस्ट असल्यामुळं स्पेसिफिक तुमचा सायकॅट्रिकमध्ये काहीतरी डिप्लोमा किंवा डिग्री झालेलं पाहिजे. तुमचं GNM BSc जर झालं त्याच्यानंतर तुमचं सायकॅट्रिकमध्ये एकतर DPN झालं असेल किंवा MSc, दोन्हीपैकी कोणताही चालेल. DPN किंवा MSc झालं असेल तर तुम्हाला याच्यासाठी फॉर्म भरता येईल. त्याच्यानंतर स्टाफ नर्ससाठी बघ 5 जागा आहेत. हे इथं प्रोग्रामच्या अंडर आणि कुठं पोस्टिंग राहील ते दिलेलं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन GNM 20,000 पेमेंट आहे. तर हे झालं स्टाफ नर्ससाठी. आता इथे खाली वॅकन्सी मॅट्रिक्स म्हणजे डिवायडेशन दिलेलं आहे, कोणत्याला जागा कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत ते. आता सायकॅट्रिक नर्ससाठी जी एक जागा आहे ती क्लिअरली एक ओपनसाठीच जागा आहे. ठीक आहे, इथे सर्वजण फॉर्म भरू शकतात. इथं याच्यामध्ये बघा स्टाफ नर्ससाठी SCला एक जागा आहे, SBCला एक आहे, OBCला 3 आहेत, टोटल 5 जागा आहेत. तर याच्यामध्ये फक्त ह्या एवढ्याच कॅटेगरीचे कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात, बाकीच्या याच्याला फॉर्म नाही भरू शकत कारण ओपनला सुद्धा जागा नाही इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे फॉर्म बघा NRHMच्या अंडर असल्यामुळं 11 महिने 29 दिवसासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहील ही जागा. याच्यामध्ये जे महत्त्वाचा पॉईंट आहे ते बघा 17 नंबरचा, उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित सत्यप्रतीसह म्हणजे अटेस्टेड करून आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान हा पत्ता दिलेला आहे त्यांनी, या पत्त्यावर तुम्हाला ते अर्ज तिथं नेऊन जमा करायचे ना. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे इथं फॉर्म भरायचे. 7 तारखेपासून फॉर्म चालू झाले आहेत. 7 एप्रिलपासून ते 17 एप्रिलपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरता येतील. त्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट सांगितलं की मुलाखतीकरता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता अथवा कुठलाही भत्ता देण्यात जाणार नाही. तसेच एक कोरा लिफाफा म्हणजे एक ब्लँक इन्व्हॉल्व घ्यायचे, त्या इन्व्हॉल्ववर ₹5 टपालाचं तिकीट लावून अर्जासोबत जोडून तुम्हाला द्यायचे ते. ठीक आहे, त्यांना जो काय पत्रव्यवहार वगैरे करायचा असेल तुमच्यासोबत तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला करतील. त्याच्यामुळं एक ब्लँक एन्व्हलप त्याच्यावर ₹5 टपालाचं तिकीट लावून ते तुम्हाला अर्जासोबत आणि तुमचे डॉक्युमेंट्स सोबत अटॅच करून ते जमा करायचे या दिलेल्या पत्त्यावर 17 तारखेपर्यंत. आता याच्यासाठी जी ॲप्लिकेशन फी आहे ते DD काढावं लागेल तुम्हाला. बघा खुल्या प्रवर्गासाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी ₹150चा DD आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹150चा DD काढायचा आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना ₹100चा DD काढायचा आहे. तर इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावानं तुम्हाला DD काढायचं आहे. त्याच्यानंतर 17 तारखेपर्यंत अर्ज भरून घेतला जाईल. त्याच्यानंतर त्याची छाननी करून निवड यादी म्हणजे इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट हे NHMच्या साईटवर पब्लिश करण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला काही ऑब्जेक्शन वगैरे असतील तर तुम्ही त्याच्यावर टाकू शकता. त्याच्यानंतर तुमच्यासोबत जे काही डॉक्युमेंट जोडायचे ते खालीलप्रमाणे आवश्यक असलेले मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती म्हणजे अटेस्टेड केलेले अर्जासोबत जोडायचे आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजे याच्यामध्ये सर्व तुमचे 10वी 12वी GNM झाला असेल, GNM फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर, ठीक आहे, BSc झाला असेल तर सर्व. त्याच्यानंतर पासिंग सर्टिफिकेट तुमचं, कंप्लिशन, रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल हे सर्व डॉक्युमेंट एज्युकेशनचे. त्याच्यानंतर जर कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरत असाल तर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचं म्हणजे TC, त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो आणि शासकीय अनुभव, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे प्रत्येक वेळेस फॉर्ममध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला, ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सगळं द्यायचं असतं. त्याच्यानंतर पोलीस कार्यालयाचं चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखल इत्यादी हे सर्व तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मिळून जाईल. याच्यामध्ये बघा तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते या बेसिसवर होणार आहे. ठीक आहे, तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे कन्वर्टेड इंटू 50% मार्क, तुमचे जे काही क्वालिफिकेशनचे मार्क असतील त्याचे
50% मार्क राहतील. त्याच्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर त्याचे 20% 20 मार्क आणि एक्सपिरियन्सचे 30% 30 मार्क. तर असे टोटल तुमचे 100 पैकी मार्क्स बनतील आणि त्या बेसवर तुमचं सिलेक्शन होईल. एक्झाम वगैरे नसते. ठीक आहे. चला, या डिटेल PDF मी ग्रुपवर टाकेन. याच्या व्यतिरिक्त आणखी काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन करून विचारते.